कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 436 ग्रामपंचायतीची मुदत संपली, पण सत्ता संपली नाही। प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला अचानक वळण देत विद्यमान सरपंचांनाच प्रशासक पद बहाल करण्यात आले। उपसरपंच आणि सदस्यांना प्रशासकीय मंडळात स्थान म्हणजेच खुर्ची तीच, फक्त पाटी बदलली। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। सुरुवातीला बाहेरील शासकीय अधिकारी नेमले जाणार होते, मात्र अखेर स्थानिक सत्ताधाऱ्यांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय झालाय। हा केवळ प्रशासकीय बदल नाही, हा थेट राजकीय डाव असल्याची चर्चा रंगली आहे। ग्रामपंचायत हीच पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि विधानसभा निवडणुकांची पायाभरणी। गाव पातळीवरील पकड म्हणजे मतदारांवरील प्रभाव, आणि प्रभाव म्हणजे पुढच्या सत्तेचं गणित। अशा वेळी विद्यमान पदाधिकाऱ्यांनाच प्रशासक बनवणं म्हणजेच सत्तेचा सेफ मोड सुरू केल्याची टीका होत आहे। 6 महिन्यात निवडणुका घेण्याचे संकेत दिले जात असले तरी त्या वेळेत होणार याची खात्री नाही। निवडणुका लांबल्यास हीच व्यवस्था अधिक काळ टिकू शकते। मग प्रश्न उभा राहतो की लोकशाहीचा सन्मान की सत्तेचा विस्तार। 436 गावांमध्ये आज पद संपले, पण प्रभाव कायम आहे। कोल्हापूर सारख्या राजकीय दृष्ट्या सजग जिल्ह्यात हा निर्णय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा ठरणार आहे। आता नजर असेल निवडणुकांच्या तारखावर, कारण गावची सत्ता म्हणजेच भविष्यातील मोठ्या सत्तेचा पाया। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।